नमस्कार. जय भवानी, जय शिवराय. खरं सांगू तर खूप नर्वस फील करतोय मी. नाही, मी मराठी बोलू शकतो. 10वी पर्यंत शिकली आहे मी मराठी. 10वी मध्ये मराठीमध्ये जास्त मार्क्स आले होते, इंग्लिशमध्ये कमी आले होते. पण इतकी छान नाही आहे, तो भूल चूक माफ. पण जावेद साहब के बाद यहाँ पे आना आणि ते पण मराठी में कविता पढ़ना, मतलब मेरे ज़िंदगी का सबसे नर्वस मोमेंट है ये. सो प्लीज़ भूल चूक माफ़ करना. नॉन महाराष्ट्रियन होकर, जिसकी पैदाइश महाराष्ट्र में हुई हो, जिसकी शिक्षा महाराष्ट्र में हुई है, जो काम महाराष्ट्र में करता है, उसका आज इस मंच पर होना शिवाजी पार्क पे मराठी भाषा दिवस पर मेरे लिए बहुत मान की बात है. और खरंच खूब धन्यवाद राज ठाकरे सर, मुझे ये मान देने के लिए. मैं यहाँ बैठा था और सभी कविताएं पढ़ रहे थे, तो आशा मैम बैठी थी वहाँ पे. उन्होंने बहुत ही डर के साथ मेरी तरफ देखा और मुझसे पूछा, तुम भी कविता पढ़ोगे? मैंने कहा हाँ. मराठी मध्ये? मैंने कहा हाँ. आशा मैम म्हटले तौबा तौबा. कोशिश करूंगा मैम. कविता का नाम कणा. और सच बताऊं तो जब राज ठाकरे सर ने मुझे कहा कि कविता पढ़नी है मराठी में, मैंने पूछा कौन सी कविता सर? उन्होंने कहा कुसुमाग्रज की कविता है कणा. मैंने कहा सर आई एम सॉरी, पर कणा का मतलब क्या होता है? उन्होंने कहा स्पाइन. छावा ये चित्रपट करके मुझे उस वर्ड का मतलब समझा है. कणा. ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशीण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूळ वेझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कार भाडणीला घेऊन संगे, सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिकलगाल खाडतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर, जरा एकटपणा वाटला. मुझे कहा कि मान की बात है. और खरंच खूब धन्यवाद राज ठाकरे सर, मुझे ये मान देने के लिए. मैं यहाँ बैठा था और सभी कविताएं पढ़ रहे थे, तो आशा मैम बैठी थी वहाँ पे. उन्होंने बहुत ही डर के साथ मेरी तरफ देखा और मुझसे पूछा, तुम भी कविता पढ़ोगे? मैंने कहा हाँ. मराठी मध्ये? मैंने कहा हाँ. आशा मैम म्हटले तौबा तौबा. कोशिश करूंगा मैम. कविता का नाम कणा. और सच बताऊं तो जब राज ठाकरे सर ने मुझे कहा कि कविता पढ़नी है मराठी में, मैंने पूछा कौन सी कविता सर? उन्होंने कहा कुसुमाग्रज की कविता है कणा. मैंने कहा सर आई एम सॉरी, पर कणा का मतलब क्या होता है? उन्होंने कहा स्पाइन. छावा ये चित्रपट करके मुझे उस वर्ड का मतलब समझा है. कणा. ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशीण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूळ वेझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कार भाळणीला घेऊन संगे, सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिकलगाल खाडतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर, जरा एकटपणा वाटलं. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा. धन्यवाद.